नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि किचनमधलं काम सुरू करण्यापूर्वी मी जो एक बाजारात फेरफटका मारला होता रानभाज्यांच्या बाजारामध्ये, तो फेरफटका परत मारू। बघा, ही पातूरची भाजी आहे आणि वातविकारासाठी अतिशय उत्तम अशी भाजी आहे। त्याच्यानंतर इथे करटुलं आहेत, काटवल म्हणतात त्याला, कोणी करटुलं म्हणतात। त्याच्यानंतर स्पाइन गॉड सुद्धा याला म्हणतात इंग्लिशमध्ये। आणि या फेरफटक्यामध्ये मला ही भाजी सापडली, काही मुळ्या पण सापडल्या, नागवेलीची एक वेल सापडली की जी औषधी युक्त असते आणि आपल्या घरामध्ये नागवेलीचा एक वेल असावा लागतो। तुम्हाला कुठे त्याचं रोप मिळालं तर नक्की लावा। आजची ही जी भाजी आहे ही साधारण चवळीसारखी लागते आणि दिसायला बघा कशी आहे, साधारण अशी ही भाजी असते। आणि ह्याच्या ज्या दांड्या आहेत या अशा थोडा पोकळ टाईप असतात, त्याच्यामुळे ही जिथून जरड लागेल तिथून चिरणं सोडायचं, बाकी ही वापरायची। आपण ह्याला चिरून घेऊ। भाजी चिरण्यापूर्वी जेव्हा आपण तोडतो तेव्हा धुवून घ्यावी, चिरल्यानंतर धुवायची नाही, कारण काय होतं की त्यातले जे औषधी गुण असतात तेव्हा निघून जातात। आता भाजीचं नाव काय? पातुरी नावाची ही भाजी आहे आणि बनवताना यामध्ये थोडं इंटरेस्टिंग प्रकार आहे। मी मागाशी याच्या आधी पण एक भाजी बनवली होती, तर या रानभाज्यांबरोबर एखादी डाळ, एखादं कडधान्य टाकलं तर त्याची चव जास्त वाढते। सगळ्यात पहिले तेल, मोहऱ्यानंतर कांदे बारीक चिरलेला, भरपूर कांदा घ्यायचा। आणि कांद्याबरोबरच आपल्याला ही लाल मिरची पण घालायची आहे, सुकी लाल मिरची। आणि कांद्याचं थोडं पाणी जळल्यानंतर यामध्ये मुगाची डाळ भिजलेली, यामध्ये हळद, थोडं तिखट, थोडं हिंग, ही डाळ सुद्धा बघा आता याच्याबरोबर छान थोडीशी अशी खरपूस परतल्या गेली, याचा स्वाद खूप छान येतो। आणि यानंतर पालेभाजीचं जे पाणी निघेल त्यामध्ये ती छान शिजेल। चवीनुसार मीठ आणि थोडे टोमॅटो। आता या बघा, यामध्ये ही छान मुगाची डाळ, टोमॅटो आणि ही भाजी, या भाजीला जे पाणी सुटेल ते आणि टोमॅटोला जे पाणी सुटेल ते असं मिळून मुगाची डाळ शिजेल। आता यावर वरून खूप असं पाणी घालायचं नाही, वाटलंच तुम्हाला तर अगदी थोडंसं हे सगळे मसाले मिळून येण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालायचं, दॅट्स इट। आपण ह्याला छान परतून शिजवून घेऊ। आता ही भाजी बनवताना आपण पितळेची कढई वापरलेली आहे। ही पंजाबी पितळेची कढई आहे आणि लोखंडाच्या कढईत जर तुम्ही बनवलं तर लोखंडी कढईत बनवताना त्याचे लोहतत्व या भाजीबरोबर आपल्या पोटात जातात। ही कढई जर कोणाला हवी असेल तर खालती नंबर दिला आहे, तिथे संपर्क साधा। आता तुम्हाला एक छोटी टिप देतो की जेव्हा पालेभाजीचा रंग जायला पण नको आणि ती शिजायला पाहिजे, मग काय करायचं, हा चमचा असा मध्ये घालायचा आणि झाकण ठेवायचं, जेणेकरून थोडी हवाई जाते, पालेभाजीचा रंगही तेवढा तुमचा लॉस होत नाही। खूप छान असा सुगंध याला येतो आहे, बाकी काही दुसरं घालायची गरज नाही आहे। आपण याला सर्व करू। चला, बढ़िया चहा, पातोरीची भाजी
त्याच्यावर भाकर किंवा पोळी असा बेत आहे आजचा माझा. तुम्हाला यायचं आहे का हे सगळं एन्जॉय करायला, अनुभवायला? या माझ्या किचनमध्ये, मी वाट पाहतो आहे. पण त्याआधी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मिलियन्सला बस थोडेसे बाकी आहेत. पाहत राहा मस्त रेसिपीज. नमस्कार.